महाराष्ट्र के पूर्व मंत्री और उत्तर नागपुर के विधायक डॉक्टर नितिन राउत ने बीजेपी नेता आशीष शेलार के खिलाफ राज्य चुनाव आयोग में औपचारिक शिकायत दर्ज कराई है। डॉक्टर राउत ने आरोप लगाया कि आशीष शेलार ने 2 नवंबर को एक प्रेस कॉन्फ्रेंस में उत्तर नागपुर में 8,342 डुप्लीकेट मुस्लिम वोट जैसी टिप्पणी की, जो धार्मिक आधार पर लोगों को भड़काने और चुनाव से पहले समाज में विभाजन पैदा करने की कोशिश है। राउत ने कहा कि ये बयान जनप्रतिनिधित्व अधिनियम 1951 की धारा 123/3 और भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 196 व 299 का उल्लंघन करता है, जो धार्मिक भावनाएं भड़काने और समुदायों में वैमनस्य फैलाने पर रोक लगाते हैं। उन्होंने चुनाव आयोग से मांग की है कि शेलार के खिलाफ कड़ी कार्रवाई करते हुए उदाहरण प्रस्तुत किया जाए, ताकि आगामी स्थानीय निकाय चुनाव निष्पक्ष और सांप्रदायिकता से मुक्त हो सके। डॉक्टर राउत ने यह भी आग्रह किया है कि सभी राजनीतिक दलों को आचार संहिता का पालन करने और धर्म या जाति आधारित बयानबाजी से बचने के निर्देश जारी किए जाए। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशीष शेलार साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये 8,324 दुबार मुस्लिम मतांच्या बद्दलची चर्चा या ठिकाणी केली होती, वक्तव्य या ठिकाणी दिलं होतं। खऱ्या अर्थानं ते स्वतः बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत। अशाबद्दलचं मतदान जर झालं असेल, मतदार बनले असतील, तर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नाही आणि त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मुसलमानांची दुबार मतं या राज्यात करण्यात आली। खऱ्या अर्थानं हा एक गुन्हा ठरतो की एका धर्माच्या नावावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं, कारण भारतीय संविधानानं या देशामध्ये काही नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने मतदार बनवत असताना तो हिंदू मतदार आहे, मुसलमान मतदार आहे किंवा बौद्ध मतदार आहे किंवा दलित मतदार आहे किंवा ओबीसी मतदार आहे अशी विभागणी केली नाही, तर तो या देशाचा नागरिक आहे, या देशाचा सामान्य माणूस आहे आणि तो मतदार व्हायचे अधिकार त्याचे आहेत। आणि त्यामुळे ती जी प्रक्रिया मतदार बनवण्याची प्रक्रिया असते, ती प्रक्रिया यांच्या सरकारने राबवलेली आहे। कारण कोणताही निवडणूक आयोग जेव्हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतो तर सरकारी यंत्रणा त्यांना मदत करत असते आणि सरकार तर देशामध्ये आणि राज्यात यांचीच सरकार आहे। एक प्रकारे आमचे नेते श्री राहुल गांधी आज देशामध्ये जे सांगतायत की ही सरकार आणि निवडणूक आयोग यांचे दोघांशी आपसात संबंध आहेत आणि वोट चोरीचा प्रकार या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे, त्याचं उघडपणे समर्थनच आणि स्पष्ट कबुली आशीष शेलार साहेबांनी त्यांच्या पत्रपरिषदेत या ठिकाणी दिली होती।